आता तुम्ही विचार करत असाल की यांच्या गावातला अखंड हरिनाम सप्ताह तर झाला होता, मिरवणूक ही झाली होती, पण ही मिरवणूक होती ती महिलांच्या सप्त्याची. नमस्कार, मी ऋतुजा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आज आहे आपला 30 डेज ऑफ डेली व्लॉगिंगचा डे 21 आणि आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप भावनिक, भक्तिमय आणि आयुष्यभर लक्षात राहील असा आहे. कारण आज आमच्या गावात गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेल्या रामकृष्ण हरिनाम जप आज 7व्या दिवशी पूर्ण होत होता. हा नाम जप म्हणजे फक्त भजन नाही, तो श्रद्धा आहे, तो संयम आहे, तो भक्ती अखंड प्रवाह आहे. आमच्या गावात हा नामजप सलग 7 दिवस चालतो. एकही मिनिट न थांबता, दिवस रात्र, ऊन पाऊस थंडी काहीही असो, हा जप अखंड सुरू असतो. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यामध्ये महिलांचा सहभाग सर्वात जास्त असतो. सर्व महिला मिळून मनापासून श्रद्धेने, एकाग्रतेने रामकृष्ण हरिनाम घेतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आजचं वातावरण इतकं शांत, पवित्र आणि सकारात्मक होतं की मन आपोआप प्रसन्न झालं. आज या नामजपाचा 7वा दिवस होता आणि संध्याकाळी आमच्या गावात भव्य अशी मिरवणूक निघाली. मित्रांनो, तो क्षण शब्दात सांगणं खूप कठीण आहे. सर्व महिला भगव्या रंगाच्या सुंदर साड्या नेसून, डोक्यावर तुळस घेऊन आणि काही जणी ज्ञानेश्वरी ग्रंथ डोक्यावर घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. काही जणींकडे विणा होती, काही जणींच्या हातात टाळ होता आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तीचं तेज होतं. गावामधून मिरवणूक फिरत होती, घरासमोर पूजा होत होती, आरती होत होती, फुलं उधळली जात होती आणि सगळीकडे एकच नाद, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आता तुम्हाला ही सगळी भक्तिमय वातावरण जर बघायचं असेल ना, तर मी यूट्यूबवरती फुल व्लॉग अपलोड केलेला आहे. तर महिला फुगडी खेळत होत्या, पावल्या खेळत होत्या आणि त्यातून भक्तीचा आनंद व्यक्त करत होत्या. त्या भगव्या साड्यामुळे संपूर्ण गाव सोन्यासारखं उजळून निघालं होतं. प्रत्येक स्त्री इतकी सुंदर, तेजस्वी आणि शांत दिसत होती ना, जणू देवच त्या रूपात आला होता. मित्रांनो, आज मला एक गोष्ट खूप जाणवली. स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे भक्ती, स्त्री म्हणजे संस्कार. आज या सगळ्या महिलांनी आपल्या श्रद्धेने संपूर्ण गाव पवित्र केलं होतं. कोणी थकलं नाही, कोणी तक्रार केली नाही, सगळ्यांनी आनंदाने सहभाग घेतला. आजचं वातावरण इतकं शांत आणि सकारात्मक होतं की मन आपोआप प्रसन्न झालं. सगळा ताण, सगळ्या चिंता क्षणात विसरायला लागल्या. मला खरंच अभिमान वाटतो की मी अशा संस्काराच्या गावात राहते, जिथे आजही परंपरा जपल्या जातात. जिथे भक्ती जिवंत आहे, जिथे एकोपा आहे. हा व्लॉग मी तुमच्यासाठी मनापासून बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हालाही या भक्तीचा अनुभव मिळावा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि तुझ्याच लाईव्ह डायरीला फॉलो करायला विसरू नका.